आपण बघतोय की मागच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय, त्यामध्ये आपण बघितलं होतं क्यू पॉइंट काय आहे, क्यू पॉइंट कसा तयार होतो वगैरे. त्याच्यामध्ये आपण बघतोय डीसी लोड लाईन काय आहे ते आपण बघूया. आता या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे क्यू पॉइंट द ट्रान्झिस्टर इन फिगर बिलो बेस्ड ऑन व्हीसीसी आणि व्हीबीबी. हे तुम्हाला डिस्कस केलं होतं की कलेक्टरला दिलं तर काय होईल, व्हीबीला बेसला सप्लाय दिलं तर आपण काय म्हणतो, लाईक दिस. First of all, see in this diagram, this line is known as this one. This line is known as DC line, DC load line. Okay, this VI characteristic source means IC current in milliamperes versus VCE voltage between collector and emitter. This is in volt. Plot a VI characteristics. This characteristics shows operating regions. Okay, in this region, what is the active region, what is the saturation region, cutoff region, I will show you. In this region, first of all, this point A, B, or whatever may be the scene. Okay, here indicate collector current is applied here, ICQ in this way, and another VCE voltage across collector and emitter applied to this, and output is taken out. Output is applied, sorry, from IB side. Okay, here the Q point. What is Q point? In figure A, this one first figure shows A point, Q point, and this is the B point. B in the sense A point means Q point is here if the transistor is in saturation region. Saturation region मध्ये असेल तर Q point असेल इथं. ओके, आणि B point, in B point जर ट्रान्झिस्टर कट ऑफ रिजन मध्ये असेल तर Q point असेल इथं. ओके, जर दोघांच्या मधात असेल, इन बिटवीन कट ऑफ रिजन अँड सॅच्युरेशन रिजन इन मिडवे, दिस इज नोन एज क्यू पॉइंट, ऑपरेटिंग पॉइंट. मधात जे यूज करतोय याच्यामध्ये दाखवलं ICQ. हे ICQ इकडे बी फिगर मध्ये इंडिकेट केलं की सिग्नल दाखवले. दुसरं दाखवलं VCE. VCE इन द सेन्स सप्लाय, जे आपण इकडनं अप्लाय करतो व्होल्टेज, तो दोघांच्या मधातला पॉइंट दिलाय क्यू पॉइंट. क्यू पॉइंट मध्ये बघा बेस करंट जे आहे कॉन्स्टंट ठेवलंय, एक कॉन्स्टंट ठेवलंय, थोडं थोडं वाढवलंय याच्यामध्ये. IB बघा सम वोल्ट, then 1 micro ampere, then IB is 2 microampere, IB is 3 microampere, IB is 7 microamperes. This area of region is known as active region. This is the VI characteristics of transistor. In transistor, this one is so, and this region is shown as saturation region, indicate also. This is region is cutoff region, and current IC max is equal to VC upon RC. This is the formula. Here VCE equal to VCC म्हणजे कट ऑफ रिजन. कट ऑफ रिजन मध्ये VCE व्होल्टेज जो आहे कलेक्टर आणि इमिटरचं जे व्होल्टेज आहे ते डायरेक्ट व्होल्टेज असणार. कट ऑफ मध्ये काय, इन द सेन्स की झिरोच असणार नाही. कट ऑफ मध्ये आउटपुट मध्ये काही आउटपुट नसेल, दॅट इज द VCC. म्हणजे जे आपण इनपुट मध्ये वरतून जे सप्लाय दिलं कलेक्टरला तेच VCE ला दिसेल, म्हणजे झिरो आउटपुट. इन द सेन्स कट ऑफ ॲज ए ओपन स्विच यूज होईल. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघतोय. दिस इज द DC लोड लाईन वेव्ह फॉर्म डिस्टॉर्शन. याच्यामध्ये बघतोय आपण वेव्ह फॉर्म डिस्टॉर्शन कसे होते, आपण ते माग बघितलं. त्याच्यामध्ये हे लोड लाईन आहे, हे लोड लाईन हा क्यू पॉइंट आहे. ओके, याच्यामध्ये आपण बघतो ICQ म्हणजे कलेक्टर करंटचा जो ऑपरेटिंग पॉइंट आहे त्याच्यामध्ये बघा सॅच्युरेशन रिजन मध्ये वरती थोडंसं कट झालंय, हे अप्लाय करतोय आपण इकडे. दुसरं VCEQ, याच्यामध्ये सॅच्युरेशन रिजन थोडं कट दिसतोय, हे अप्लाय केलं इथं. इन द सेन्स आउटपुट मध्ये बी तसंच आपल्याला भेटणार आहे. ओके, ट्रान्झिस्टर ड्रिव्हन इनटू सॅच्युरेशन बिकॉज क्यू पॉइंट क्लोजर टू सॅच्युरेशन. इन द सेन्स दिस इज क्लोजर टू saturation, so it is operating
इज अ सॅच्युरेशन, म्हणजे जे काही आपण येऊन आलं. दुसरं बघा बी, ट्रान्झिस्टर कट ऑफ मध्ये. आता बघा याच्यामध्ये बघा सॅच्युरेशन हा आपण व्ही याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ केलं. याच्यामध्ये जो दिसून आला हा पॉइंट, तो जो दिसून आला कुठं क्लोजर टू सॅच्युरेशन. आपण ते मागच्या मागच्या पीपीटी मध्ये बघा इथं आपण बघितलं होतं की हा जो एरिया आहे हा जो आहे सॅच्युरेशन रिजनचा आहे, मधातला तर ऍक्टिव्ह आहे आणि खालचा जो रिजन आहे तो कोणता रिजन आहे, कट ऑफचा. इन द सेन्स जर आपल्याला इथं दिसत आहे तर यामध्ये बघा पहिल्या वेव्ह फॉर्म डिस्टॉर्शन वेव्ह फॉर्म मध्ये बघतोय आपण की हा क्लोजर टू सॅच्युरेशन आहे. दिस इज नोन एज सॅच्युरेशन. ओके, क्यू पॉइंट इज क्लोजर टू सॅच्युरेशन. अनदर पॉइंट इथं बघा सेम थिंग इज हियर. आपण आयसीक्यू दिला, थोडं कट खाली केलंय, इथं व्हीसी आहे तिकडे कट केलंय. हे दोन्ही जे अप्लाय होऊन आले याच्यामध्ये बघा हा जो रिजन यूज होऊन आला म्हणजे ट्रान्झिस्टर डिव्हाइन इनटू कट ऑफ रिजन बिकॉज क्यू पॉइंट क्लोजर टू कट ऑफ रिजन. हे बघा हा जो पॉइंट आहे क्लोजर टू हा जो एरिया आहे कट ऑफ रिजनचा एरिया आहे. ओके, याच्या क्लोज आहे, सो इट इज नोन एज कट ऑफ रिजन, म्हणजे त्याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक बघतो. आता बघा याच्या थर्ड मध्ये बघा आयसीक्यू सॅच्युरेशन बी रिजन आहे आणि थोडंसं कट ऑफ रिजन मध्ये बी आहे. दुसरं व्हीसीई मध्ये बघा थोडंसं सॅच्युरेशन रिजन बी आहे, इकडे थोडंसं कट ऑफ रिजन बी आहे, म्हणजे दोघांच्या मधात आहे. इन बिटवीन जे आपण यूज केलंय, वी यूज इन बिटवीन वर्ड इन पर्टिक्युलर प्रिव्हियसली. देन हा थोडासा सॅच्युरेशनच्या जवळ आहे, थोडासा कट ऑफच्या जवळ आहे. इन द सेन्स सिग्नल इन बिटवीन दिस इज द नियर टू ऍक्टिव्ह रिजन. हा जो रिजन म्हटलंय आपण ना मग ऍक्टिव्ह रिजन बोललोय, कारण क्यू जो ऑपरेटिंग पॉइंट आहे स्टँडर्डनं यूज होतोय, सो इट इज नोन एज ऍक्टिव्ह रिजन. ओके, आणखी बघतोय आपण मग नंतर. आता याचे इफेक्ट काय होते ते पण बघूया आपण, काय काय इफेक्ट होते आणि काय नाही होत. बरेच, कारण की ट्रान्झिस्टर मध्ये सप्लाय वगैरे दिला तर फरक तर पडणार आहे. ओके, आपण बघूया याचा फॅक्टर अफेक्टिंग. ओके, त्याचं पहिले बघूया थोडंसं आपलं हे पार्ट राहिलंय थोडं काय राहिलं डीसी वगैरेचे बघूया आपण. द टर्म कॉन्स्टंट मीन्स क्विट अँड इनएक्टिव्ह. क्यू पॉइंट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑपरेटिंग पॉइंट, हे आपल्याला माहितच आहे. ओके, यानंतर कन्सेप्ट ऑफ डीसी लोड लाईन हे आपण डिस्कस केलं आता. लोड लाईनचे कन्सेप्ट काय आहे की बेसला सप्लाय दिला, नंतर पुन्हा आपण याच्यामध्ये सप्लाय दिला, बेस नंतर आपण हे बघतोय बेसला एक पर्टिक्युलर याच्यामध्ये सप्लाय दिला आणि कलेक्टरला दिला आणि त्यामध्ये जंक्शन एमिटरला आपण ग्राउंड केलंय. म्हणजे बी हा जनरली आपण सी जंक्शनचं बघतोय, कॉमन एमिटर जे आहे सीई इन द सेन्स कॉमन एमिटर, ते आपण यूज केलंय याच्यामध्ये डीसी लाईन लोड लाईन मध्ये. जर सप्लाय फ्लो होईल बघा, करंट कसा फ्लो होईल, व्हीसीसी जे दाखवतंय आपल्याला, व्हीसीसी व्हीसीसी नंतर आयसीआरसी, आयसीआरसी इन द सेन्स याच्यामधनं जे करंट फ्लो होईल तो मायनस व्हीसीई, व्हीसीई इन द सेन्स याच्यातलं व्हीसीई, म्हणजे आपण जर करंट फ्लो असं घेतलं, आपण हा व्होल्टेज आहे इथनं असं फ्लो होतो, व्हीसीसी मायनस व्हीसीसी इन द सेन्स आता पॉझिटिव्ह सप्लाय दिले त्याला साईन पॉझिटिव्ह राहील. दुसरा आयसीआरई, आयसीआरसी, देन व्हीसीई इथनं जे सप्लाय राहील तो, हा लूप कंप्लीट होतो इक्वल टू 0. तर हा इक्वेशन आपण बघतोय. देन आयसीआरसी इक्वल टू व्हीसीई मायनस व्हीसीई. ओके, तर हे इक्वेशन आहे. इक्वेशन आपण पर्टिक्युलर याच्यामध्ये बघतोय की बघूया आपण. डीसी पोझिशन मध्ये आपण बघितलंय त्याचे वेगवेगळे पॉइंट. तुम्हाला बेसिक मध्ये नोट्स मी ऑलरेडी बेसिकचे कन्सेप्ट वाले नोट्स दिले, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की क्यू पॉइंट, आता हे जे आपण डिस्कस केलंय, क्यू पॉइंट वरती असेल तर काय, मधात असेल तर काय आणि सगळ्यात खाली असेल तर काय, हे बेसिक तुम्हाला नोटसाठी जे दिले आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण इंडिकेट केलंय त्याच्यात. नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय फॅक्टर अफेक्टिंग द स्टॅबिलिटी ऑफ क्यू पॉइंट. त्याच्यामध्ये आता जनरली कसं म्हटलंय, आयडियली जो क्यू पॉइंट आहे, आयडियली इन द सेन्स की त्याच्यामध्ये काही डिस्टॉर्शन नाही, काही टेम्परेचर काय हे नाही, तर त्याला आपण म्हणतोय की आयडियली जो असेल ते स्टॅबल असेल. इट शुड बी नॉट शिफ्ट ऑर डाऊन लोड लाईन, बट प्रॅक्टिकली इट इज नॉट सो. आता कोणतीही गोष्ट आपण थेरॉटिकली तर आपण प्रूव्ह करतोय आयडियली होते,
पण प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. तर मग काय करतोय आपण की क्यू पॉईंट जो असेल त्याला अफेक्ट करतात दोन गोष्टी. ते आपण इथं समोर स्क्रीनवर दिसून आलं. चेंजेस इन टेम्परेचर अँड चेंजेस इन व्हॅल्यू ऑफ बीटा, सॉरी बी दिसतंय इथं, ऍक्च्युअली बीटा डीसी मध्ये जे असेल ते, बीटा इन द सेन्स गेन. तर याच्यामध्ये जे आहे व्हेरिएशन्स ऑफ परफॉर्मन्स पॅरामीटर जे आहे ट्रान्झिस्टरचे ते बघूया. इफ क्यू पॉइंट इज अनस्टेबल इट विल इंट्रोड्यूस डिस्टॉर्शन कंपाइल सिग्नल. जर अनस्टेबल असेल तर आपल्याला डिस्टॉर्शन भेटणारच आहे, हे 100% नक्की ठेवा. आपण याच्यामध्ये बघूया आता थर्मल रनवे. रनवे थर्मल रनवे आता एक मेन पार्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे त्याला जर आपण डिफाइन केलं, मॅक्झिमम पॉवर दॅट ट्रान्झिस्टर कॅन बी डिसिपेट without getting damage depend largely on maximum temperature that collector base junction can withstand. Okay, the rise in collector base junction takes place due to reasons. First one, due to increase in ambient temperature. B, due to internal heating. आता याच्यामध्ये जे थर्मल रनवे दाखवलंय, करंट दाखवलंय, की मी तुम्हाला सांगितलंय की मॅक्झिमम पॉवर जे आहे ट्रान्झिस्टरच्या ते डिसिपेट होईल विदाऊट डॅमेज जर होऊ शकेल. ओके, तर त्या जंक्शनला म्हणतोय आपण थर्मल रनवे, की भाई विदाउट काही डॅमेज नाही झालं, व्यवस्थित यूज केला. आता तुम्हाला इथं एक लूप दिसून आला पर्टिक्युलर. ओके, लूप दिसून आला. याच्यामध्ये बघतोय जे सांगितलंय इंटरनल हीटिंग प्रोसेस is commutative and explained below. An increase in collector current increases power distribution base junction of transistor. This is increase the temperature of CB as the transistor has negative temperature coefficient. Junction temperature reduces the resistance, reduce the distortion, will increase the collector current further. This become cumulative process, will finally damage the transistor due to internal excessive heating. This process is known as thermal runaway. In the sense, थोडक्यात काय तुम्हाला काहीच लक्षात नाही आलं आय थिंक. बघा सांगतो मी, इथं आयसी इन्क्रीजेस इन द सेन्स, हा जो करंट आहे आयसी इन द सेन्स कोणता, कलेक्टर करंट. जर कलेक्टर करंट इन्क्रीज झाला तर पॉवर डेसिपेशन इन्क्रीज होईल. पॉवर डेसिपेशन इन द सेन्स त्याच्या डिव्हाइस मध्ये पॉवर इन्क्रीज होईल, त्याच्या थ्रू हीट वाढेल. ओके, दिस इन्क्रीज टेम्परेचर ऑफ कलेक्टर बेस जंक्शन. आता समजा पॉवर करंट वाढला, तर काय झालं, इन्क्रीज झालं तर पॉवर डेसिपेशन होईल. पॉवर डेसिपेशन झालं तर काय होईल, कलेक्टर आणि बेसचा जो जंक्शन आहे तो काय होईल, त्याच्या टेम्परेचर वाढेल. देन रेजिस्टन्स ऑफ द डिव्हाइस डिक्रीजेस. त्या डिव्हाइसचं रेजिस्टन्स जे आहे पूर्ण डिक्रीज होऊ लागेल, पुन्हा करंट पुन्हा वाढत जाईल. असं होऊ काय होणार आहे, इट मे बी डॅमेज. तर डॅमेज होऊ शकते. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण काय करतोय, याच्यामध्ये हीटसिंक यूज करतोय. हीटसिंक काय यूज करतोय, हीटसिंक इन द सेन्स तुम्ही बघितलं असेल ॲल्युमिनियमचा जे पार्ट आहे आयसी सोबत लागला असतो, तर बघितलं असेल तर बघा, नाही तर प्रॅक्टिकली तुम्हाला मी लॅबमध्ये वगैरे दाखवेल व्हॉट इज हीटसिंक वगैरे. तर त्याचा रोल काय आहे हीटसिंकचा, it is a metallic heat conducting capless close contact with the transistor and radiate maximum heat of the transistor. ते लावली की हीट ते ऑब्झर्व करते, ओढती. Heat sink is usually not required for transistor handling small signals. However, it is essential for power transistor handling large power. Heat moves from transistor to heat sink by conduction and then it is removed from heat sinks to atmosphere by radiation and conversion. म्हणजे थोडक्यात बघा, हीट सिंक आपण लावली, हीट सिंक लावली तर काय होणार आहे, आता लो पॉवर ट्रान्झिस्टरला आपल्याला यूज करायची गरज नाही आहे. पण जनरली हीट सिंक कुठे वापरतो, हाय पॉवर जे ट्रान्झिस्टर यूज करतोय आपण, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स नेक्स्ट सेमला तुम्हाला सब्जेक्ट आहे त्याच्यात. तर ते डिव्हाइस जर यूज केली तर काय होणार आहे, ते डिव्हाइस हीट सिंकला सप्लाय हीट ट्रान्सफर करेल. हीट सिंकला ट्रान्सफर झाल्यावर हीट सिंक काय करणार, ऍटमॉस्फिअर मध्ये सोडून देणार. ऍटमॉस्फिअर मध्ये सोडून दिलं की मग ते डिव्हाइस पुन्हा कूल होईल आणि कूल झाला तर प्रॉपरली वर्क करेल.
म्हणजे थोडक्यात थर्मल रनवे जे असेल ते